गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. ठाणे महापालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असून गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे तब्बल 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापूर बसला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ठाण्याचं चित्र काही प्रमाणात वेगळं असून गेल्या काही वर्षात भाजपाची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपाचं आव्हान असणार आहे, हे निश्चित मानलं जात आहे. राज्य निवडणूक आयोगानं सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता सोमवारपासूनच जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेची अखेर सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 2017 साली घेण्यात आली होती. मागील निवडणूकही 4च्या पॅनलमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आणि भाजपा हे मागील निवडणुकीतही युतीमध्ये लढले नव्हते. 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 67 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे पूर्ण ताकदीनं शिवसेनेनं या निवडणुकीत उतरली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तेव्हा फूट पडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ भाजपाचे 23, काँग्रेसचे 3 तर MIMचे 2 नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली असल्यानं यापूर्वी शिवसेनेतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवकांनी फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्वच आता धोक्यात आले. तर भाजपाची ताकद या ठिकाणी वाढली असल्यानं युतीचे संकेत मिळूनही या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपामध्येच होण्याची चिन्ह आहेत.